मंत्री आहात, बाजूला तुमचं मतदारसंघ आहे. हो. कैलासवासी विलासराव देशमुख नंतर या माळेगाव यात्रेला असं मोठा निधी आणि विशेष काही यात्रेला भेटलं नाही. हां. तुम्ही आता नामदार आहात, मंत्री आहात. आता ही पहिली तुमची माळेगावची यात्रा आहे मंत्री झाल्यानंतर. दुसरी दुसरी आहे. दुसरी भविष्यात कसं तुम्ही काय नियोजन करणार आहात का? विशेष काही असणार आहे? आणि हे यात्रा कशी टिकेल, शासनाकडून कशी मदत करता येईल, कारण बाहेरून येणारे पशु प्राणी बाकीचं जे गिरायक आहेत त्यांची सोय झाली पाहिजे. लोक उभं राहत नाहीत आता पूर्वीसारखं. त्याच्या संदर्भात जे जे काही लागेल त्याच्यासाठी आम्ही मदत करायला तयार आहोत शासनाच्या वतीनं. मागे यात्रेमध्ये घोषणा केली होती की कैलासवासी विलासराव देशमुख यांचं इथं स्मारक बांधणार आहे. आतापर्यंत त्याची काही हालचाली काही दिसत नाही. तपासून बघतो, हे बघतो. तशी खेड्यासारखं इथं काही नियोजन असेल का? घोडाबाजार करा, म्हणजे देशामध्ये प्रसिद्ध आहे. तसंच करावं लागेल. घोडे उतरायची व्यवस्था करावं लागेल, त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावं लागेल. त्याच्याशिवाय बाजार कशी यात्रा कशी मोठी होईल, मग सोय करावं लागेल. आणि ते सगळ्याची जबाबदारी आहे. आम्ही सगळे बसून त्याच्यात काय नियोजन करता येईल ते करू आपण. माळेगाव यात्रेला अजितदादा भेट देतील काय असं सर्वसामान्य? त्यांना निमंत्रण दिलं असलं. आता सध्या निवडणुका चालू आहे इथं, काय 21पर्यंत, आणि वेळ असला तर येऊ शकतात, तसं काय नाही. धनंजय मुंडे यांना जर मंत्रिपद भेटलं हो. तर ते मराठवाड्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आता ते मी आत्ताच सांगितलं की जे नेते मंडळी निर्णय घेते ते आता ते घेतले ते आपल्याला मान्यच करावं लागेल. हां, आपण चर्चा करून काय फायदा आहे कोणत्या गोष्टीची. हां, ओके, धन्यवाद. ची यात्रा खंडोबाची भारतामध्ये एवढी मोठी कुठंच भरत नाही. आणि ह्या यात्रेचं वैशिष्ट्य की 15 ते 1 महिना यात्रा चालते. दुसरं, या यात्रेमध्ये घोडे सगळे प्राण्याची या ठिकाणी खरेदी विक्री केली जाते. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की इथल्या खंडोबाचा काहीतरी चमत्कार आहे की जे माणसं 5 स्टार हॉटेलमध्ये उतरणारे ते माणसं या ठिकाणी स्वतः राहुट्या घालून अशा ठिकाणी राहतात. म्हणजे काहीतरी एक अद्भुत शक्ती या ठिकाणी पाठीमागं आहे. आणि खूप मोठी उलाढाल, घोडे, जनावरं, कुत्रे, मांजरं, जेवढे काही प्राणी आहेत त्या प्राण्याची उलाढाल होत असते. आणि बाकीच्या सगळ्या जातीचे लोक या ठिकाणी येऊन काही सुरीकपण असे लोक करत असतात. शेतकऱ्याच्या संदर्भात बघितलं तर आज पशुप्रदर्शनचं उद्घाटन आहे. जनावराला या ठिकाणी बक्षीस दिलं जाते, घोड्याची रेस केली जाते. आणि शेतकऱ्याला कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान, नवीन बियाणं वापरायचं आणि त्याच्यात उत्पादन कसं काढता येईल, शेतीतला खर्च कमी कसा करता येईल, अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं. पक्षाचे एक मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला आहे. हां. आणि त्या जागेवर मराठवाड्याचे आमदार परलीचे त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याच्यावर आपला विषय नाही ना तो. पक्षश्रेष्ठी दादा तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल हे ते निर्णय घेतात.